हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, आपण फिजिक्सचा थर्ड चॅप्टर स्टडी करत आहोत, मोशन इन अ प्लेन. आणि त्यामध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस स्पीड, ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि ऍव्हरेज स्पीड इथपर्यंतचा पार्ट कंप्लीट केला होता. त्यासाठी रिक्वायर्ड असलेलं डिफरन्शियल कॅल्क्युलस जे होतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आज आपण एक नवीन पॉइंट स्टार्ट करणार आहोत, दॅट इज द ऍक्सलरेशन. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण आज ऍक्सलरेशनची कन्सेप्ट स्टडी करूयात आणि त्यानंतर आपण मोशनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा ग्राफिकल स्टडी करणार आहोत. ठीक आहे. सो ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन. ओके. आजचे आपले पॉइंट काय असणार आहेत? ठीक आहे. फर्स्ट इज द ऍक्सलरेशन. ओके. पहा, मी पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलं होतं वी आर स्टडींग द कायनेमॅटिक्स. त्यामध्ये आपण मोशनचा स्टडी करत आहोत. सो मोशनशी रिलेटेड असणारे जे पॅरामीटर्स आहेत त्यामध्ये आपण डिस्टन्स ऑलरेडी स्टडी केलेला आहे, डिस्प्लेसमेंट. ओके. त्यानंतर आपण स्टडी केलं होतं स्पीड अँड व्हेलॉसिटी. काय स्टडी केलं होतं? स्पीड अँड व्हेलॉसिटी. सो स्पीड अँड व्हेलॉसिटी मध्ये आपण ऍव्हरेज तसंच इन्स्टंटेनियस स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोघांचाही स्टडी केला होता. सो बेसिकली आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मोशनशी रिलेटेड असणारे पॅरामीटर्स चांगल्या प्रकारे समजून घ्यावे लागतील, तेव्हा आपण मोशनचे टाइप्स व्यवस्थित प्रकारे समजून घेऊ शकतो. सो या पॅरामीटर्स सोबतच हे जे पॅरामीटर्स मोशनशी रिलेटेड असलेले इथं आपण स्टडी करत आहोत, याच्या सोबतच याच्यासाठी रिक्वायर्ड असलेलं कॅल्क्युलस जे आहे त्याचा सुद्धा स्टडी करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. ओके. सो आपण डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी हे पॅरामीटर ऑलरेडी डिटेलमध्ये स्टडी केलेले आहेत. ओके. सो आज आपण स्टार्ट करत आहोत दॅट इज द ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन कंप्लीट केल्यानंतर आपण ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन हा पार्ट कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला कोऑर्डिनेट जॉमेट्रीचं थोडं बेसिक्स माहित असणं आवश्यक आहे, सो दॅट वी कॅन प्लॉट दी ग्राफ्स. आपल्याला काय करायचे आहे तर मोशनचे जे पॅरामीटर्स आहेत त्यांच्यासाठीचे ग्राफ्स इथं ड्रॉ करायचे. सो ग्राफ ड्रॉ करता येतात सगळ्यांना. तुम्हाला 8th, 9th, 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही तिन्ही वर्षी काय केलेलं आहे? ग्राफचा स्टडी केलेला आहे. ओके. सो ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन. सो पहिल्यांदा पाहूयात ऍक्सेलरेशन काय असतं. सो 9th स्टँडर्ड मध्ये जी सिंपल डेफिनेशन तुम्ही पाहिली होती ऍक्सेलरेशनची, तिथून सुरुवात करूयात. सो ऍक्सेलरेशन इज चेंज इन व्हेलॉसिटी. ऍक्सेलरेशन इज चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम, अशा प्रकारे आपण त्याला डिफाईन केलं होतं. ओके. म्हणजे काय? व्हेलॉसिटी मध्ये जो चेंज होतो तो पर युनिट टाइम घेतला. म्हणजे कसं? पहा, समजा एक ऑब्जेक्ट आहे ज्याची इनिशियल व्हेलॉसिटी होती 10 मीटर पर सेकंड. एक ऑब्जेक्ट आहे, इनिशियली किती व्हेलॉसिटीनं मूव्ह होत आहे? सो लेट सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे. इट इज मुव्हिंग इनिशियली विथ व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड अँड इट्स व्हेलॉसिटी चेंज फ्रॉम 10 मीटर पर सेकंड टू 15 मीटर पर सेकंड. 10 to 15 मीटर पर सेकंड. आता पहा, हा जो चेंज व्हेलॉसिटी मध्ये झालाय, हा चेंज किती आहे? v मायनस यू, दॅट इज 15 मायनस 10, म्हणजेच 5 मीटर पर सेकंडचा चेंज झालेला आहे. आणि समजा हा चेंज होण्यासाठी 10 पासून 15 पर्यंत हा चेंज होण्यासाठी लेट सपोज टाइम लागलेला आहे 2 सेकंद. ओके. सो आता पहा, न्यूमरेटर मध्ये काय पुट करणार तुम्ही? चेंज इन व्हेलॉसिटी किती आहे? 5. ओके. चेंज म्हणजे दोघाचा डिफरन्स. हा चेंज व्हायला टाइम किती लागला? 2. तो कुठे येईल? डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे आन्सर किती आलं? 2.5. आन्सर किती आलं? 2.5. आता पहा, व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड. आणि टाइमचं युनिट काय असतं? सेकंड. टाइमचं युनिट काय असतं? सेकंड. सो ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आली 2.5. हे मीटर ऍज इट इज, सेकंड डिनॉमिनेटर मध्ये आहेत दोन्ही सुद्धा. सो सेकंड इंटू सेकंड, सेकंडचा काय आला? स्क्वेअर. इथं काही नसतं म्हणजे 1. सो ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आली? 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आलेली आहे? 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आली. आता लक्षात घ्या, नेमकं आपण कॅल्क्युलेट काय केलं आहे? आपण ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट केलं आहे. म्हणजे आपण नेमकं काय कॅल्क्युलेट केलं आहे ते पहा व्यवस्थित. सो इथं आपण आपल्याला व्हेलॉसिटी मध्ये झालेला चेंज गिवन होता. किती व्हेलॉसिटी मध्ये झालेला चेंज? 5 मीटर पर सेकंड एवढा. व्हेलॉसिटी मध्ये झालेला चेंज किती आहे? 5 मीटर पर सेकंड. आणि हा चेंज होण्यासाठी टाइम किती लागला होता? 2 सेकंड.
म्हणजे 2 सेकंदामध्ये व्हेलॉसिटीत एवढा चेंज झाला होता. 2 सेकंदामध्ये व्हेलॉसिटीमध्ये एवढा चेंज झाला होता. त्यावरून आपण एका सेकंदामध्ये व्हेलॉसिटीमध्ये झालेला चेंज म्हणजेच युनिट टाइम मध्ये व्हेलॉसिटीमध्ये झालेला चेंज फाइंड आउट केला. त्याला आपण ऍक्सेलरेशन असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? ऍक्सेलरेशन म्हणतो. पहा, युनिट टाइमची कन्सेप्ट मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली. जर टाइम सेकंद मध्ये गिवन असेल तर 1 सेकंदला आपण युनिट टाइम म्हणतो. टाइम मिनिट मध्ये गिवन असेल तर 1 मिनिट टाइमला आपण युनिट टाइम म्हणतो. आणि टाइम जर आवर्स मध्ये दिला असेल तर आपण 1 आवरला युनिट टाइम असं म्हणतो. युनिट म्हणजे 1. ओके. सो आपण कॅल्क्युलेट काय केलंय? ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट केलंय. म्हणजे आपण व्हेलॉसिटी मधला चेंजच सांगतोय. ऍक्सेलरेशन आपण सांगतोय म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये असलेला चेंजच आपण सांगत आहोत. मात्र पर युनिट टाइम टोटल टाइम मध्ये व्हेलॉसिटी मध्ये किती चेंज झाला, टोटल टाइम मध्ये व्हेलॉसिटी मध्ये किती चेंज झाला, त्यावरून युनिट टाइम मध्ये किती चेंज झाला हे आपण कॅल्क्युलेट करत आहोत. म्हणजे आपण ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करत आहोत. म्हणजे आपण काय कॅल्क्युलेट करत आहोत? ऍक्सेलरेशन. याला पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या. आणखी एका एक्झाम्पल आपण याला समजून घेऊया. ठीक आहे. पहा, सो ऍक्सेलरेशनचे युनिट्स काय येतील ते पहिल्यांदा पाहून घ्या. पॉसिबल युनिट्स काय आहेत? सो एसआय सिस्टीमचा जर तुम्ही विचार केला तर ऍक्सेलरेशनचं युनिट येईल मीटर डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर. ऑदर युनिट्स काय असू शकतात ऍक्सेलरेशनचे? ठीक आहे, किलोमीटर पर आवरचा स्क्वेअर. म्हणजे जेव्हा व्हेलॉसिटी किलोमीटर पर आवर मध्ये आणि टाइम आवर्स मध्ये गिवन असेल तेव्हा युनिट येईल किलोमीटर पर आवर. किंवा मग हे मीटर पर मिनिटचा स्क्वेअर पण येऊ शकतो जेव्हा टाइम मिनिट मध्ये दिला असेल. सो लक्षात काय ठेवायचंय? जेव्हा तुम्हाला ऍक्सेलरेशनचं युनिट सांगायचं असतं, आहे तेव्हा लक्षात ठेवा न्यूमरेटर मध्ये डिस्टन्सचं युनिट असेल आणि डिनॉमिनेटर मध्ये टाइमच्या युनिटचा स्क्वेअर असेल. या प्रकारे तुम्ही ऍक्सेलरेशनचं युनिट लक्षात ठेवू शकता. ओके. पहा, हे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे ना, असं मीटर पर सेकंड स्क्वेअर याला असं लिहिलं जातं मीटर पर सेकंड डिवायडेड बाय सेकंड. कारण आपण आताच पाहिलं ऍक्सेलरेशन काय असतं? चेंज इन व्हेलॉसिटी. ऍक्सेलरेशन काय असतं? चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. ओके. सो हे न्यूमरेटर मध्ये व्हेलॉसिटीचं युनिट येतं मीटर पर सेकंड आणि डिनॉमिनेटर मध्ये टाइमचं आलंय सेकंड. हे सेकंद इंटू सेकंड स्क्वेअर होऊन फायनली युनिट आपल्याकडे काय आलेला आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय आलेला आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. सो त्या टर्म्स मध्ये लक्षात ठेवा मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्च्युली काय आहे? मीटर पर सेकंद अशा प्रकारचं ते असणार आहे. ओके. सो बेसिकली ऍक्सेलरेशन इज नथिंग बट द चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम, किंवा आपण त्याला रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी असं म्हणतो. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे कसं? पहा की आपल्याला टोटल पर्टिक्युलर टाइम मध्ये काहीतरी व्हेलॉसिटी मध्ये झालेला चेंज गिवन असेल. त्यावरून आपण प्रत्येक सेकंदाला व्हेलॉसिटी मध्ये किती चेंज होतोय म्हणजेच व्हेलॉसिटी चेंज होण्याचा रेट कॅल्क्युलेट करत असतो. व्हेलॉसिटी चेंज होण्याचा काय कॅल्क्युलेट करत असतो? रेट कॅल्क्युलेट करत असतो. सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी is called as acceleration but with respect to time. व्हेलॉसिटी मध्ये होणारा हा चेंज विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचा आपल्याला? विथ रिस्पेक्ट टू टाइम घ्यायचा. ओके. लक्षात घ्या, माझ्याकडे ऍक्सेलरेशन 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. याचा ऍक्च्युली मिनिंग काय असतो? सो याला मी असं लिहू शकतो 5 मीटर पर सेकंद. आताच मी सांगितलं तुम्हाला. आता इथं काही नाही म्हणजे काय असतं? 1. याचा अर्थ एका सेकंदाला व्हेलॉसिटी मध्ये 5 मीटर पर सेकंदचा चेंज झालाय. 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सेलरेशनचा अर्थ एका सेकंदाला व्हेलॉसिटी मध्ये 5 मीटर पर सेकंदचा चेंज झालेला आहे. ओके. लक्षात येत आहे? सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ ऍक्सेलरेशन. ही ऍक्सेलरेशनची कन्सेप्ट आहे. समजा ऍक्सेलरेशन आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याला कसं लिहू शकतो मी? 2 मीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदामध्ये व्हेलॉसिटीत कितीचा चेंज झालाय? 2 मीटर पर सेकंदचा. आणि जेव्हा व्हेलॉसिटी चेंजच झाली नाही तर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय येईल? 0.
जर व्हेलॉसिटी चेंजच झाली नाही तर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय येईल? 0 येईल. कारण ऍक्सेलरेशन म्हणजे ऍक्च्युअली काय आहे? आपण ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करतोय, ऍक्सेलरेशन फाइंड आउट करतोय, म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये झालेला चेंज पर युनिट टाइम आपण कॅल्क्युलेट करतो. हे पर युनिट काय असतं याच्याबद्दलचा स्टडी आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये केलेला आहे. तर ही झाली ऍक्सेलरेशनची कन्सेप्ट. आता आपण त्याला आपल्या कॅल्क्युलसच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. So let's suppose delta V is the change in velocity. Delta V is the change in velocity. किती टाइम मध्ये झाला आहे? टाइम डेल्टा टी. So it is a time interval. It is a time interval. डेल्टा टी एवढ्या टाइम मध्ये व्हेलॉसिटी मध्ये डेल्टा व्ही एवढा जर चेंज झाला तर ऍव्हरेज ऍक्सेलरेशन आपल्याला मिळेल. तर आपल्याला काय मिळेल? ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. ठीक आहे. सो ऍव्हरेज ऍक्सेलरेशन विल बी इक्वल्स टू डेल्टा व्ही डिवायडेड बाय डेल्टा टी. ठीक आहे. त्याला सिम्बॉलनं रिप्रेझेंट करूया असं पूर्ण लिहिण्याऐवजी. सो ऍक्सेलरेशन आपण ए न डिनोट करतो, ऍव्हरेज साठी तर ए व्ही जी अशा प्रकारचं सिम्बॉल आपण युज करू शकतो. तर हे झालं ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. आता इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन काय असेल? ऍव्हरेज ऍक्सेलरेशन वरून आपण इन्स्टंटेनियस कसं कॅल्क्युलेट करतो? लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0, लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0, डेल्टा व्ही डिवायडेड बाय डेल्टा टी. याला लिहिणार कसं? डीव्ही बाय डी टी. सो दिस इज द ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. पहा, ऍव्हरेज व्हेलॉसिटीची कन्सेप्ट आणि इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. आपण ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा जो पॉइंट स्टडी केला होता, ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा जो पॉइंट स्टडी केला होता, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याला जेव्हा ऍव्हरेज व्हॅल्यू माहित असते, त्या ऍव्हरेज व्हॅल्यूचा आपण काय घेणार? लिमिटिंग व्हॅल्यू घेणार सच दॅट डेल्टा टी टेंड्स टू 0. आता या डेल्टा टी टेंड्स टू 0 चा अर्थ काय होत असतो की व्हेलॉसिटी मध्ये झालेला चेंज आपण डेल्टा टी टेंड्स टू 0 साठी घेतलाय, म्हणजे खूपच कमी टाइम इंटरवल साठी. टाइम इंटरवल कसा असणार आहे? व्हेरी व्हेरी स्मॉल. इट इज टेंडिंग टू 0. पहा, डेल्टा व्ही बाय डेल्टा टी म्हणजे काय? ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. त्या ऍव्हरेज ऍक्सेलरेशनची लिमिटिंग व्हॅल्यू घेतली. ऍव्हरेज ऍक्सेलरेशनची लिमिटिंग व्हॅल्यू घेतलीये सच दॅट डेल्टा टी टेंड्स टू 0, म्हणजे हा जो आहे इट इज इनफायनाइटली सिमली स्मॉल. इनफायनाइट सिमली स्मॉल असं म्हणतो आपण त्याला. म्हणजे खूप खूप कमी टाइम इंटरवल साठी जी ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे ऍव्हरेज ऍक्सेलरेशनची लिमिटिंग व्हॅल्यू असणार आहे, त्याला आपण इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन म्हणणार. पहा, हे पूर्ण टोटल टाइम इंटरवल किती होता? डेल्टा टी. आणि टोटल चेंज इन व्हेलॉसिटी किती होता? डेल्टा व्ही. म्हणून डेल्टा व्ही बाय डेल्टा टी काय असतं? ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. डेल्टा व्ही बाय डेल्टा टी काय असतं? ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. आणि तेच जर तुम्ही टोटल टाइम डेल्टा टी साठी न घेता, अशा टाइम साठी घेतलंय सच दॅट डेल्टा टी इज टेंडिंग टू 0, म्हणजे डेल्टा टी खूप लहान आहे. इनफायनाइट सिमली स्मॉल आहे तो, म्हणजेच खूप कमी टाइम इंटरवल साठी तुम्ही ऍक्सेलरेशनची जेव्हा व्हॅल्यू घेता त्याला आपण इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन म्हणतो. ठीक आहे. कन्सेप्ट ऍक्सेलरेशनची आहे. ओके. मात्र आपण इन्स्टंटेनियस आणि ऍव्हरेज मध्ये कशा प्रकारचं रिलेशन असतं याच्याबद्दलचा स्टडी व्हेलॉसिटी आणि स्पीड मध्ये ऑलरेडी केलेला आहे. ठीक आहे. सो तिथेही तुम्हाला ते लक्षात आलं असेल. पहा, डेल्टा व्ही बाय डेल्टा टी म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइमच आहे, आणि डीव्ही बाय डीटी म्हणजे सुद्धा चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइमच आहे. मग दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? तर हा टोटल टाइम इंटरवल डेल्टा टी साठीचा ऍक्सेलरेशन म्हणजे ऍव्हरेज ऍक्सेलरेशन आहे, आणि हे डेल्टा टी टेंड्स टू 0 म्हणजे खूप कमी इनफायनाइट सिमली स्मॉल टाइम इंटरवलचं ऍक्सेलरेशन त्या ठिकाणी आहे. ओके. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ ऍव्हरेज ऍक्सेलरेशन अँड इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. याला व्यवस्थित नोट डाऊन करायचंय. सो ऍक्सेलरेशनची कन्सेप्ट आपण इथं स्टडी केली. एक एक्झाम्पल घेऊया. पहा, सो सपोज मला अशा प्रकारचं एक इक्वेशन दिलंय, एक्स इक्वल्स टू टी क्यूब प्लस 2t स्क्वेअर प्लस 3 मीटर अशा प्रकारचं, आणि विचारलं आहे तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ ए. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ ए, ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची ऍट टी इक्वल्स टू 1 सेकंड. ऍट टी इक्वल्स टू 1 सेकंड तुम्हाला ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची.
सो ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आताच आपण स्टडी केला, काय असणार आहे, डीव्ही बाय डीटी. म्हणजे तुम्हाला व्हेलॉसिटीचा चेंज घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे व्हेलॉसिटीचं विथ रिस्पेक्ट टू टाइम तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. डीव्ही बाय डीटीचा अर्थ काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. परंतु तुम्हाला इक्वेशन तर व्हेलॉसिटीचं दिलेलं नाहीये, इक्वेशन पोझिशनचं दिलंय. x इक्वल्स टू टी क्यूब प्लस 2t स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेटच्या बाहेर मीटर लिहिलंय, म्हणजे कशाचं इक्वेशन आहे, पोझिशनचं. सो पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज द फंक्शन ऑफ टाइम. पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज द फंक्शन ऑफ टाइम, म्हणजे टाइम सोबत ऑब्जेक्टची पोझिशन काय होत आहे, चेंज होत आहे. टाइम सोबत ऑब्जेक्टची पोझिशन काय होते, चेंज होत आहे अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन. आणि तुम्हाला ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचंय, त्यासाठी तुम्हाला व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा इक्वेशनला व्हेलॉसिटीच्या टर्म्स मध्ये आणावं लागेल. इक्वेशनला काय करावं लागेल, व्हेलॉसिटीच्या टर्म्स मध्ये. मग व्हेलॉसिटी काय असते, सो व्हेलॉसिटी असते डीएक्स बाय डीटी. व्हेलॉसिटी काय असते, डीएक्स बाय डीटी. पोझिशन ऑब्जेक्टच्या पोझिशनचं जे इक्वेशन दिलंय त्याचा विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह घेतला तर व्हेलॉसिटी मिळेल. ठीक आहे. सो मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, हा 3 पुढे येईल, टीचा वरती स्क्वेअर येईल, मी तुम्हाला रूल सांगितले होते, प्लस हा 2 ऍज इट इज, हा वरचा 2 आला, 2 इंटू 2 झालं, टीचा पॉवर 1 न कमी होईल म्हणजे 1 पॉवर येईल, 1 लिहायची आवश्यकता नसते. आणि या 3 चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 0, कारण तो कॉन्स्टंट आहे. तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय आलं पहा, v इक्वल्स टू व्हेलॉसिटी काय आली, 3t स्क्वेअर प्लस 2 2 जा 4t ही व्हेलॉसिटी येईल मीटर पर सेकंद मध्ये. कारण आपण टाइम, आपल्याला पोझिशन जे दिलंय, डिस्प्लेसमेंट दिलंय ते मीटर मध्ये दिलंय आणि टाइम सेकंड्स मध्ये, म्हणजे व्हेलॉसिटी आली मीटर पर सेकंद मध्ये. म्हणजे आपल्याला जे गिवन होतं पोझिशन ऍज अ फंक्शन ऑफ टाइम, त्याचा आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे तेव्हा आपल्याला इक्वेशन कशाचं मिळालं, व्हेलॉसिटीचं. मात्र आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं, ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन काय असतं, डीव्ही बाय डीटी, म्हणजे व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ओके. सो तो काय, हा 2 पुढे येईल, सो 3 2 जा 6, हे टी ऍज इट इज, पॉवर काय होऊन जाईल, त्याचा 1 होऊन जाईल. पॉवर काय होऊन जाईल, 1. 2 पॉवर होता, पॉवर 1 न काय करावा लागतो, कमी. हा पॉवर पुढे मल्टिप्लाय करायचा आणि डोक्यावरती पॉवर 1 न कमी करायचा, सो पॉवर 1 होऊन जाईल, तो लिहायची आवश्यकता नसते. प्लस हे 4 ऍज इट इज, टीचा पॉवर 1 आहे, तो 1 न कमी झाला म्हणजे 0 होईल. आणि कशाचाही पॉवर 0 म्हणजे 1 असतं. असं कोणतीही संख्या घेतली, एक्सचा पॉवर 0 म्हणजे 1 किंवा टीचा पॉवर 0 म्हणजे 1. मग इथं काय, हा 4 पुढे आला, टीचा पॉवर 1 होता, तो 0 झाला, टीचा पॉवर 0 म्हणजे काय, 1, म्हणजे हे आलं 4 इंटू 1. सो हे आलं 6t प्लस 4. काय आलं, 6t प्लस 4. हे कशामध्ये येईल, मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. आता तुम्हाला किती टाइम साठी कॅल्क्युलेट करायचं, एका सेकंदासाठी, म्हणजे a इक्वल्स टू 6 इंटू 1 प्लस 4, 6 इंटू 1 6 प्लस 4 इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती व्हॅल्यू आली ऍक्सेलरेशनची, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे पहा, तुम्हाला ऑब्जेक्टची पोझिशन गिवन होती ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. पोझिशनचं इक्वेशन कशाच्या टर्म्स मध्ये गिवन आहे, टाइमच्या. म्हणजे पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम इथं तुम्हाला गिवन होतं. पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम तुम्हाला गिवन होतं आणि त्यावरून तुम्ही पहिल्यांदा व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली. व्हेलॉसिटी काय, याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतला तर व्हेलॉसिटी आली. परत त्या व्हेलॉसिटीचा विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह घेतला तर ऍक्सेलरेशन आलं. म्हणजे इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम पासून ऍक्सेलरेशनचं इक्वेशन मिळवण्यासाठी आपल्याला 2दा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागला. याला आपण डबल डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा म्हणू शकतो. याला आपण डबल डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा म्हणू शकतो. लक्षात घ्या, तुम्हाला एक्स गिवन होतं आणि ए काढायचं होतं. मात्र पहिल्यांदा ए कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला व्ही माहित असणं आवश्यक होतं. सो एक्सचा विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह घेतला तर व्ही मिळालं, व्हीचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम तर ए मिळालं, म्हणजे ऍक्सेलरेशन. सो डिस्प्लेसमेंट किंवा पोझिशन पासून जर ऍक्सेलरेशन मिळवायचं असेल तर 2दा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याला आपण डबल डेरिव्हेटिव्ह म्हणतो. ठीक आहे. सो या एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल. तेच तुम्हाला टाइम टी इक्वल्स टू 2 सेकंदला विचारलं असतं तर इथं 2 पुट करायचं आणि ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. पहा, जे विचारलंय पहिल्यांदा त्याचं इक्वेशन बनवायचं.
समजा व्हेलॉसिटी आपल्याला विचारली असती तर v इक्वल्स टू 3t² प्लस 4t मध्ये 1 ठेवावं लागलं असतं. जर तुम्हाला एका सेकंदानंतरची व्हेलॉसिटी विचारली असती तर या इक्वेशन मध्ये 1 ठेवावं लागलं असतं. ऍक्सेलरेशन विचारलं होतं म्हणून पहिल्यांदा ऍक्सेलरेशनचं इक्वेशन मिळवलं इन टर्म्स ऑफ टाइम, त्यामध्ये ती व्हॅल्यू ठेवली. आपल्याला टाइम 1 सेकंद साठी विचारलं होतं तर आपला आन्सर अशा प्रकारचा आलेला आहे. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट. ऍक्च्युअली तुम्ही डिस्प्लेसमेंट वरून व्हेलॉसिटी, परत व्हेलॉसिटी वरून त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन कशा प्रकारे कॅल्क्युलेट करता त्यासाठीची ही एक सिंपल कन्सेप्ट आहे. तर इथं आपली ऍक्सेलरेशनची कन्सेप्ट कम्प्लीट झाली. सो काय काय लक्षात ठेवणार ऍक्सेलरेशन मध्ये? सो ऍक्सेलरेशन इज नथिंग बट इट इज द चेंज इन व्हेलॉसिटी. ऍक्सेलरेशन काय आहे? बेसिक कन्सेप्ट, चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. मग आपण याला ऍव्हरेज ऍक्सेलरेशनच्या टर्म्स मध्ये कसं लिहिलं होतं? तर डेल्टा व्ही डिवायडेड बाय डेल्टा टी. पहा, ऍक्सेलरेशन एक वेक्टर क्वांटिटी. मग तुम्हाला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर याच्या डोक्यावरती असा बार द्यायचा आणि याच्या डोक्यावरती असा बार द्यायचा. आणि तेच जर इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन पाहिजे असेल वेक्टर फॉर्म मध्ये तर तुम्हाला या ऍव्हरेज ऍक्सेलरेशन डेल्टा व्ही बार बाय डेल्टा टी काय आहे? ऍव्हरेज ऍक्सेलरेशन हे लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 म्हणजे या ऍव्हरेज ऍक्सेलरेशनची जेव्हा आपण लिमिटिंग व्हॅल्यू घेणार आहोत सच दॅट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा व्ही बार डिवायडेड बाय डेल्टा टी, तर तुम्हाला मिळेल डीव्ही बार डिवायडेड बाय डीटी अँड दिस इज द इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. हे काय आहे? इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. एसआय सिस्टीम मध्ये ऍक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे सगळे पॉइंट्स ऍक्सेलरेशनशी रिलेटेड आपण आता स्टडी केलेले आहेत. त्याला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. ठीक आहे, तो एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. मोशनचे जे वेगवेगळे पॅरामीटर्स आपण स्टडी करतोय त्यामध्ये ऍक्सेलरेशन हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. तर पहा, आपण मोशन चॅप्टरला सुरुवात केल्यापासून पॅरामीटर्सचा स्टडी करतोय. त्यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये डिस्टन्स डिस्प्लेसमेंट, त्यानंतर स्पीड व्हेलॉसिटी आणि आज ऍक्सेलरेशनचा पार्ट त्या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. ओके, तर हे होते इम्पॉर्टंट पॅरामीटर्स रिलेटेड टू द मोशन. आता पुढचा पॉइंट आपल्याला जो स्टडी करायचा आहे दॅट इज द ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन. ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन किंवा आपण त्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोशन असं सुद्धा म्हणू शकतो. सो काय आहे ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन मध्ये काय स्टडी करायचंय लक्षात घ्या. सो आपल्याला ग्राफ्स ड्रॉ करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात पोझिशन टाइम ग्राफ. काय आहे? पोझिशन टाइम ग्राफ. ओके, पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम याचे आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचे. पोझिशन टाइम ग्राफ. ओके, आता लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये पहिली कंडिशन आहे. समजा फर्स्ट ग्राफ आपण स्टडी करतोय पोझिशन टाइम ग्राफ. त्यामध्ये फर्स्ट कंडिशन आहे ऑब्जेक्ट इज ऍट रेस्ट. ऑब्जेक्ट इज ऍट रेस्ट. पोझिशन टाइम ग्राफ आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे? ड्रॉ करायचे. पहा, आपल्याकडे एक व्हेरिएबल आहे एक्स, दुसरा व्हेरिएबल आहे टी. एक्स म्हणजे काय? पोझिशन. एक्स म्हणजे काय? पोझिशन. आणि टी म्हणजे काय? टाइम. सो पहा, हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे. हा कसा आहे? डिपेंडंट व्हेरिएबल आहे. आणि हा कसा आहे? इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. म्हणजे काय? पोझिशन टाइम वरती डिपेंड असणार आहे. टाइम पोझिशन वरती डिपेंड असणार आहे का? नाही. काय? तर पोझिशन ऑब्जेक्टची कशासोबत चेंज होत आहे? टाइम सोबत. म्हणजे पोझिशन हा डिपेंडंट व्हेरिएबल झाला आणि टाइम हा इंडिपेंडंट व्हेरिएबल झाला. आणि तुम्हाला जर ग्राफ्सचे रूल माहित असतील तर एकदम सिंपल रूल आपल्याला असं सांगतो. आपण याला एक्स ऍक्सिस म्हणतो, याला आपण वाय ऍक्सिस म्हणतो. याला एक्स ऍक्सिस म्हणतो, याला वाय ऍक्सिस म्हणतो. ओके, तर आपण काय करत असतो? जो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, जो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे तो एक्स ऍक्सिस वरती घेत असतो आणि जो डिपेंडंट व्हेरिएबल आहे तो आपण वाय ऍक्सिस वरती घेत असतो. इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्स ऍक्सिस वरती आणि डिपेंडंट व्हेरिएबल आपण काय करत असतो? वाय ऍक्सिस वरती घेत असतो. या काही गोष्टी तुम्हाला ग्राफ ड्रॉ करताना लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, तर पहिल्यांदा आपण पोझिशन टाइम ग्राफ ड्रॉ करणार आहोत. ऑब्जेक्ट जेव्हा कसा असेल? रेस्टला असेल.
ऑब्जेक्ट कसा असणार आहे, रेस्टला असणार आहे. सो कंडिशन नंबर ए फॉर द पोझिशन टाइम ग्राफ दॅट इज द ऑब्जेक्ट इज ऍट रेस्ट. ऑब्जेक्ट कसा आहे, रेस्टला आहे. ओके, आता लक्षात घ्या. मग मी अशा प्रकारे ग्राफ ड्रॉ केला. सो इकडे आपण काय घेतला, एक्स वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस. सो हा आहे वाय ऍक्सिस, हा आहे एक्स ऍक्सिस. आता ऑब्जेक्ट रेस्टला आहे याचा अर्थ काय होतो, पोझिशन समजा इथं टाइम 0 आहे. टाइम इकडे आपण टाइम घेतलाय, हा आपला टाइम ऍक्सिस झाला. हा आपला पोझिशन, याला एक्स नाव दिलं, याला टी नाव दिलं. सो इकडे टाइम आहे समजा सेकंड्स मध्ये आणि इकडे पोझिशन आहे समजा मीटर मध्ये. ओके, आता लक्षात घ्या. सो टाइम 0 1 2 3 4 5 6 असं 1 2 3 4 5 6. ओके, आता ऑब्जेक्ट रेस्टला आहे. ऑब्जेक्ट रेस्टला आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऑब्जेक्ट रेस्टला आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होत नाहीये. म्हणजे समजा टाइम 0 असताना ऑब्जेक्ट इथं होता, पोझिशन ही त्याची 5 मीटर वरती होती, तर ती चेंज होणार आहे का? ऑब्जेक्ट रेस्टला आहे म्हणजे ती चेंजच होणार नाही. म्हणजे ती एका सेकंदाला सुद्धा ती 5 असेल, दुसऱ्या सेकंदाला 5, तिसऱ्याला 5, चौथ्याला 5. म्हणजे ऑब्जेक्टची पोझिशन चेंजच होत नाहीये. म्हणजे टाइम कोणताही घेतला तुम्ही याच्यापैकी तर तुम्हाला पोझिशनची व्हॅल्यू तर ही 5 कॉन्स्टंट मिळेल, जी असेल ती. आपण इथं एक्झाम्पल मध्ये 5 घेतलीये. मग ग्राफ अशा प्रकारचा येईल. म्हणजे कसं पहा, तुम्ही 1 सेकंदला जरी तुम्ही पोझिशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला ती 5 येईल. ओके, त्यानंतर तुम्ही इथं 4थ्या सेकंदाला जरी पोझिशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर ती 5 येते. ठीक आहे, लक्षात घ्या ही पोझिशन. सो पहा ग्राफ कसा आलाय. ग्राफ एक स्ट्रेट लाईन आली जी पॅरलल टू टाइम ऍक्सिस आहे. इथं आपण एक्स वाय ऍक्सिस असं नाही म्हणायचं, हा पोझिशन ऍक्सिस झाला आणि हा आपला आता टाइम ऍक्सिस झाला. सो ग्राफ कशा प्रकारचा आला, इथं पॅरलल टू टाइम ऍक्सिस. ग्राफ कशा प्रकारचा आला, पॅरलल टू टाइम ऍक्सिस. पहा, याला आपण वाय ऍक्सिस म्हटलं आणि याला जर एक्स ऍक्सिस म्हटलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा वाय ऍक्सिस वरती असणारी क्वांटिटी कॉन्स्टंट असते, वाय जेव्हा कॉन्स्टंट असतो तेव्हा ग्राफ हा एक्स ला पॅरलल येतो. ग्राफ हा एक्स ला पॅरलल येतो. आणि जेव्हा एक्स कॉन्स्टंट असतो तेव्हा ग्राफ हा वाय ला पॅरलल येतो. तेव्हा ग्राफ हा वाय ला पॅरलल येतो. सो इथं कोण कॉन्स्टंट आहे, वाय ऍक्सिस वरती असणारी क्वांटिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे ग्राफ कसा यायला पाहिजे, एक्स ला पॅरलल. म्हणजे टाइम 1 सेकंद घ्या, पोझिशन इथंच आहे. 4 सेकंद घ्या, पोझिशन तिथंच आहे. तुम्ही कितीही टाइम पुढे गेलात तरीही पोझिशन चेंज होत नाहीये. म्हणजे ऑब्जेक्ट कसा आहे, रेस्टला. तर हा झाला ग्राफ. ऑब्जेक्ट इज ऍट रेस्ट. ऑब्जेक्ट रेस्टला असताना पोझिशन आणि टाइम मधला ग्राफ. ठीक आहे, तो व्यवस्थित त्याला ड्रॉ करून घ्यायचंय. आता पुढचा आहे, समजा ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन न मूव्ह होत आहे. ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ अ युनिफॉर्म मोशन. सो ऑब्जेक्टची मोशन कशी आहे, युनिफॉर्म मोशन आहे. कशी आहे, युनिफॉर्म मोशन. सो युनिफॉर्म मोशनचा मिनिंग काय होतो, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, इक्वल डिस्टन्स कवर्ड इन इक्वल टाइम. इक्वल डिस्टन्सेस कवर्ड इन इक्वल टाइम. इक्वल डिस्टन्सेस कवर्ड इन इक्वल टाइम इन अ स्ट्रेट लाईन. इन अ स्ट्रेट लाईन. जर ऑब्जेक्ट इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्सेस कव्हर करत असेल तर काय होईल, तो ग्राफ जो येईल तो युनिफॉर्म मोशन साठीचा असेल किंवा त्या टाईपच्या मोशनला आपण युनिफॉर्म मोशन म्हणतो. इक्वल डिस्टन्सेस कव्हर्ड इन इक्वल टाइम इन अ स्ट्रेट लाईन त्याला आपण युनिफॉर्म मोशन म्हणतो. आणि त्याचा ग्राफ कशा प्रकारचा आहे तो ते व्यवस्थित समजून घेऊया. पहा, हे पहा, समजा हा ऍक्सिस आहे, असं एक्स ऍक्सिस काढला आपण. इथं ओरिजिन आहे, इकडे पॉझिटिव्ह ऍक्सिस असतो, इकडे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असतो आणि इकडे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असतो. लक्षात घ्या, जेव्हा ऑब्जेक्ट इकडे चाललाय असं म्हणजे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस जेव्हा ऑब्जेक्ट चाललेला आहे, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, तेव्हा पोझिशन आणि टाइम मधला ग्राफ कसा येईल पहा. इकडे पोझिशन आहे, एक्स न आपण डिनोट करतो आणि इकडे टाइम आहे, आपण टी न डिनोट करतो. हे इकडे सेकंद मध्ये घेऊयात आपण, हे इकडे मीटर मध्ये घेऊयात. आता लक्षात घ्या, ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन मध्ये आहे म्हणजे काय आहे, इक्वल डिस्टन्सेस कवर्ड इन इक्वल टाइम इंटरव्हल्स. इक्वल डिस्टन्सेस कवर्ड इन इक्वल टाइम इंटरव्हल्स. आता लक्षात घ्या, याचा मिनिंग काय होतो. समजा हे 0 इथं, सो आपण टाइम इंटरव्हल अशा प्रकारचा घेऊयात.
समजा 2, 4, 6, 8, 10 अशा प्रकारचं. सो स्केल लिहिता येते तुम्हाला. कोऑर्डिनेट जॉमेट्री तुम्ही स्टडी केली आहे, ग्राफ कसा ड्रॉ करायचा हे लोअर स्टँडर्ड मध्ये स्टडी केलंय. स्केल काय घेतली आपण, स्केल ऑन एक्स ऍक्सिस, याला नाही पाहिजे. इतर आपलं ऑब्जेक्टची मोशन कोणत्या डायरेक्शन मध्ये होते ते ती डायरेक्शन दर्शवणार आहे. ग्राफ आपल्याला इथं ड्रॉ करायचा आहे. स्केल काय घेतली आपण, एक्स ऍक्सिस म्हणजे टाइम ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस म्हणजे आपला पोझिशन ऍक्सिस. आपण स्केल काय घेतली, 0 नंतर 2, 2 नंतर 4, 4 नंतर 6 म्हणजे किती सेकंदचा डिफरन्स आहे, 2 सेकंदचा डिफरन्स आहे. सो ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 2 सेकंद. आपल्याला माहिती आहे ना, ग्राफ अशा प्रकारचा ग्राफ पेपर असतो, त्याच्यावरती हे जे डब्बे असतात हे अशा प्रकारचे बॉक्सेस हे 1 सेंटीमीटर साईडचे असतात, स्क्वेअर्स हे. ठीक आहे, म्हणजे हे इथं 0 घेतलं, इथं 2 घेतलं, इथं 4, इथं 6, इथं 8 म्हणजे हे 2 आहे, हे 2 आहे, हे 2 आहे. ओके, मात्र हे ऍक्च्युअली किती असतं, 1 सेंटीमीटर. सो 1 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्स मध्ये आपण ग्राफ वरती 2 सेकंद एवढा टाइम रिप्रेझेंट केलाय. हे झालं एक्स ऍक्सिसची स्केल. ही काय झाली, एक्स ऍक्सिसची स्केल. ओके, आता वाय ऍक्सिसची स्केल आपण कशा प्रकारची घेऊयात पहा. वाय ऍक्सिसची स्केल आपण घेऊयात 10 मीटर, एका सेंटीमीटर साठी आपण 10 मीटर घेऊयात. म्हणजे इथं 0, इथं 10, इथं 20, इथं 30, इथं 40 अशा प्रकारचं. लक्षात येते का, पहा. एक्स ऍक्सिसची स्केल इथं वाय ऍक्सिसची लिहिली आहे. ठीक आहे, लिहिताना थोडं मी बाजूला लिहिले. सो इथं लिहिली आपण वाय ऍक्सिसची स्केल, इथं एक्स ऍक्सिसची. एक्स ऍक्सिस वरती आपण काय केलंय, प्रत्येक एका सेंटीमीटर एवढ्या बॉक्स साठी आपण काय घेतलाय, 2 सेकंद एवढा टाइम घेतलाय. आणि वाय ऍक्सिसची स्केल पहा, ज्यावरती आपण ऑब्जेक्टची पोझिशन घेतली आहे, तिकडे आपण एका सेंटीमीटर मध्ये किती काय घेतलंय, 10 मीटर एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. ठीक आहे, एक्स ऍक्सिस वरती टाइम आहे म्हणून तो सेकंद मध्ये, इकडे पोझिशन आहे म्हणून ती मीटर मध्ये घेतली. आता लक्षात घ्या, समजा ऑब्जेक्टनं पहिल्या 2 सेकंदात 10 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं. इनिशियली ऑब्जेक्ट इथं होता. ठीक आहे, इथं होता इनिशियली ऑब्जेक्ट. सो पहिल्या त्याची मोशन अलॉंग काय आहे पहा, ऑब्जेक्ट इकडे चाललाय. पहिल्यांदा आपण ग्राफ इकडे जातानाचा ड्रॉ करतोय, म्हणजे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. इकडे निगेटिव्ह असेल, इकडे पॉझिटिव्ह असेल. सो डायरेक्शन साठी आपण ही डायग्राम तिथं ड्रॉ केली. सो अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ऑब्जेक्ट जेव्हा मूव्ह होतोय, तेव्हा समजा तो इनिशियली रेस्टला होता आणि त्यानं पहिल्या 2 सेकंदामध्ये 10 मीटरचं डिस्टन्स कव्हर केलं. मग तो पॉइंट कसा येईल, एक्स ऍक्सिसचा 2 आणि वाय ऍक्सिसचा 10, 10 अशा प्रकारचं. हे जिथे इंटरसेक्ट होता तो पॉइंट मिळाला. तर या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे टाइम कोऑर्डिनेट 2 झाला आणि पोझिशनचा कोऑर्डिनेट काय झाला, 10. आता पुढच्या 2 सेकंदात परत 10 केलं, म्हणजे 2 पासून 4 पर्यंत टाइम किती झाला, 2 सेकंद. आणि 10 पासून 20 पर्यंत पोझिशन किती झाली, 10 मीटर. म्हणजे पुढच्या 2 सेकंदामध्ये सुद्धा किती केलं, 10 मीटर. त्याच्यानंतर पुढच्या 2 सेकंदामध्ये सुद्धा केलं समजा 10 मीटर आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या 2 सेकंदामध्ये सुद्धा 10 मीटर केले. सो हे पॉइंट्स अशा प्रकारे तुम्हाला मिळत गेले. पहा, लक्षात घ्या. 2 ला 10, 4 ला 20, 6 ला 30, 8 ला 40. म्हणजे याचा अर्थ काय झाला पहा, इकडे लक्षात घ्या. हे पहिले 2 सेकंद 10 मीटर, दुसरे 2 सेकंद 10 मीटर, तिसरे 2 सेकंद 10 मीटर, चौथे 2 सेकंद 10 मीटर. म्हणजे इक्वल डिस्टन्स ऑब्जेक्ट कव्हर करतोय इक्वल टाइम मध्ये. या एक्झाम्पल मध्ये प्रत्येक 2 सेकंदाला ऑब्जेक्टची पोझिशन कितीनं चेंज होतीये, एव्हरी 2 सेकंद. एव्हरी 2 सेकंद प्रत्येक 2 सेकंदाला ऑब्जेक्टची पोझिशन 10 न चेंज होते. तेव्हा आपल्याला असे पॉइंट्स मिळाले. या सगळ्यांना जर तुम्ही जॉईन करून घेतलं तर हा अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ऑब्जेक्ट जात असतानाचा इकडे पॉझिटिव्ह साईडला चाललाय तो, मात्र मोशन कशी आहे, युनिफॉर्म मोशन. तेव्हा ग्राफ हा अशा प्रकारचा मिळेल. कसा ग्राफ आहे तो, ओरिजिन मधून पास होणारी एक स्ट्रेट लाईन इन्क्लाइन टू एक्स ऍक्सिस. हा एक्स ऍक्सिस आहे, टाइम ऍक्सिस म्हणजे काय, एक्स ऍक्सिस. सो या ऍक्सिसला काहीतरी इन्क्लिनेशन असलेली एक स्ट्रेट लाईन दॅट पासेस थ्रू द ओरिजिन, अशा प्रकारचा ग्राफ त्या ठिकाणी आलेला आहे. स्केल आपण काय घेतली होती, एक्स ऍक्सिस वरती म्हणजे टाइम ऍक्सिस वरती एका सेंटीमीटरला 2 सेकंद टाइम घेतला होता आणि पोझिशन ऍक्सिस म्हणजेच वाय ऍक्सिस वरती एका सेंटीमीटरला 10 मीटर एवढा पोझिशनचा चेंज घेतला होता. ओके, सो बा 2 ला 10, 4 ला 20 म्हणजे 2 ला 10 झालं त्याचा सुद्धा. हे बा या 2 साठी 10, या 2 साठी सुद्धा 10, या 2 साठी सुद्धा 10. म्हणजे प्रत्येक 2 सेकंदाला ऑब्जेक्टची पोझिशन कितीनं चेंज झाली, 10 मीटरनं. मग अशा प्रकारचा ग्राफ आला. ठीक आहे, याला व्यवस्थित नोट डाऊन करायचं. ठीक आहे,
आता पहा डायरेक्ट ग्राफ ड्रॉ करतो. तो ड्रॉ कसा करायचा आणि तो का तशा प्रकारे येतो याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाहिलं. आता आपण डायरेक्टली ड्रॉ करूयात तो ग्राफ. ठीक आहे. सो अशा प्रकारे होतं आपलं. इकडे एक टाइम ऍक्सिस आहे आणि इकडे आपला पोझिशन ऍक्सिस आहे. एक्स इकडे घेतो, टी इकडे घेतो. सो आपला ग्राफ कसा आलाय, ह्या अशा प्रकारचा आलाय. कोणत्या मोशनसाठी, युनिफॉर्म मोशनसाठी. पहा मी डायरेक्शन दाखवतो ऑब्जेक्टच्या मोशनची. इथं हा पॉझिटिव्ह साईड झाली, ही निगेटिव्ह साईड झाली. ऑब्जेक्ट इकडे मूव्ह होत असतानाचा हा जो एरो दाखवला इकडे मूव्ह होत असतानाचा हा ग्राफ आहे. समजा ऑब्जेक्ट इकडे चाललेला आहे अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ऑब्जेक्ट जर चालला तर ग्राफ अशा प्रकारचा आला. ऑब्जेक्ट त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जर चालला, पहा ऑब्जेक्ट इकडे चालला होता पॉझिटिव्ह साईडला, तेव्हा पोझिशन आणि टाइम मधला ग्राफ हा अशा प्रकारचा आला. जेव्हा ऑब्जेक्टची डायरेक्शन एक्झॅक्ट रिव्हर्स झाली, इकडे जाणारा ऑब्जेक्ट जर समजा इकडे चालला तर त्यावेळेससाठी पोझिशन टाइम ग्राफ स्ट्रेट लाईनच येईल, मात्र अशा प्रकारची स्ट्रेट लाईन येईल. ठीक आहे. कशा प्रकारची स्ट्रेट लाईन नाही, अशा प्रकारची स्ट्रेट लाईन. ठीक आहे. सो इट इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस किंवा कोणत्याही ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला जर ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल. सो अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन जर असा ग्राफ आला तर अलॉंग निगेटिव्ह साईड, अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन ग्राफ त्याच्या अशा प्रकारचा अपोजिट आहे. ओके. सो पहा हा कसा आला होता त्याचं सुद्धा मी एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. सो फॉर युनिफॉर्म मोशन पोझिशन टाइम ग्राफ पॉझिटिव्ह डायरेक्शनला जर ऑब्जेक्टची मोशन होत असेल पॉझिटिव्ह साईडला, समजा एक्स ऍक्सिसच्या अलॉंग ऑब्जेक्ट मूव्ह होतोय, तो अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मूव्ह होत असेल तर तो अशा प्रकारचा ओरिजिन मधून पास होणारा, ओरिजिन मधून पास होणारा आणि पर्टिक्युलरली एक स्ट्रेट लाईन त्या ठिकाणी येतो आणि तो निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असेल तर ग्राफ अशा प्रकारचा आहे. ठीक आहे. सो पहा पहिल्यांदा आपण रेस्टला ऑब्जेक्ट असेल तर कसा ग्राफ येतो ते पाहिलं. आपण सध्या जे ग्राफ स्टडी करत आहोत ते कशा कशामधले, पोझिशन टाइम, ऑब्जेक्टची पोझिशन आणि टाइम यांच्यामधले ग्राफ्स त्या ठिकाणी ड्रॉ करतोय. त्यातला हा युनिफॉर्म मोशन साठीचा ग्राफ. सो युनिफॉर्म मोशन साठीचा ग्राफ कसा आला, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. ठीक आहे. इन्क्लाइन टू द एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिसला सर्टन काय असणार आहे, इन्क्लिनेशन असेल. आता पुढचा पॉइंट लक्षात घ्या, नॉन युनिफॉर्म मोशन साठी. पुढचा पॉइंट आहे नॉन युनिफॉर्म मोशन साठी. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, पहा युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, इक्वल डिस्टन्सेस कव्हर्ड इन इक्वल टाइम इंटरवल जर असेल तर आपण त्याला युनिफॉर्म मोशन म्हणतो. Equal distances covered by an object in equal time interval, then that type of motion is called as uniform motion. आता आपण नॉन युनिफॉर्म मोशन साठीचा पोझिशन टाइम ग्राफ पाहूया. ठीक आहे. सो लक्षात घ्या हा असा असेल, इकडे पोझिशन घेतली तुम्ही ऑब्जेक्टची, इकडे टाइम घेतलेला आहे. इथं काय केलं, समजा आपल्या अगोदरच्या ग्राफ मध्ये काय होतं पहा, इकडं टाइम होता असा, सॉरी पोझिशन आणि टाइम. सो टाइम 0, 2, 4, 6, 8 असं आणि पोझिशन 0, 10, 20, 30, 40 असं. म्हणजे पहा टाइम मधला डिफरन्स 2चा, इथं सुद्धा 2चा, 2चा आणि 2चा. ओके. आणि पोझिशन मधला पहा 10, 10, या दोघातला पण 10, या दोघातला पण 10. म्हणजे प्रत्येक 2 सेकंदासाठी पोझिशन कितीनं चेंज होत होती, 10नं. म्हणजे हा काय होता, युनिफॉर्म मोशन साठीचा डाटा होता. कसा डाटा होता हा, युनिफॉर्म मोशन साठीचा. आणि तेव्हा ग्राफ कशा प्रकारचा आला, जेव्हा आपण ड्रॉ केला हा अशा प्रकारचा. हे जर फक्त ऑब्जेक्ट व्हॅल्यू याच ठेवल्या आणि ऑब्जेक्टची मोशनची डायरेक्शन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंगच्या ऐवजी निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग असेल तर तो ग्राफ अशा प्रकारचा आला असता. बरोबर आहे. बरोबर. फक्त काय करावं असतं, हे रिव्हर्स करावं लागलं असतं. म्हणजे इनिशियली पोझिशन 40 पासून इथं पहा ऑब्जेक्ट 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 गेलाय. याचा मिनिंग काय होतो, याचा मिनिंग काय होतो पहा, याच्यासाठीचा डाटा कसा राहिला असता पहा, याच्यासाठी असं राहिलं असतं. ठीक आहे. हे असं 40, 30, 20, 10, 0 हे असं झालं असतं. म्हणजे डेटा तोच आहे, फक्त ऑब्जेक्टची डायरेक्शन काय झाली, चेंज झाली, तेव्हा हा असा ग्राफ येतो. मात्र हे दोन्ही कशासाठीचे होते, युनिफॉर्म मोशन. म्हणजे इक्वल टाइम मध्ये इक्वल पोझिशनचा चेंज होता. प्रत्येक 2 सेकंदाला पोझिशन कितीनं चेंज होत होती, 10 मीटरनं. आता हे समजा असं आलं, इकडे पोझिशन आहे, इकडे टाइम आहे, 0, 2, 4, 6, 8 आणि असे 0, 10,
त्यानंतर 15, त्यानंतर 40, त्यानंतर 60. आता पहा, या 2 सेकंदात, या 2 सेकंदात, या 2 सेकंदात आणि या 2 सेकंदात, पहिल्या 2 सेकंदात कितीनं पोझिशन चेंज झाली? 10. नंतरच्या 2 सेकंदात 5 नच, त्याच्यानंतरच्या 2 सेकंदामध्ये 15 ची 40 म्हणजे डायरेक्ट 25 न, त्याच्यानंतरच्या 2 सेकंदामध्ये 20 न. म्हणजे याचा मिनिंग काय झाला? तर इक्वल टाइम मध्ये, टाइम कसा आहे? इक्वल, 2-2 सेकंदाचा फरक घेतला. इक्वल टाइम मध्ये अनइक्वल डिस्टन्सेस ऑब्जेक्ट कव्हर करतोय, त्याला आपण नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणतो. पहा, अगोदर जे होतं ते इक्वल टाइम मध्ये ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्सेस कव्हर करत होता, त्यासाठीचे ग्राफ्स पाहिले. जेव्हा ऑब्जेक्ट अशा प्रकारे इक्वल टाइम मध्ये अनइक्वल डिस्टन्सेस कव्हर करतो, त्याला नॉन युनिफॉर्म मोशन म्हणायचं. जर ग्राफची स्टार्टिंग 0-0 म्हणजे ओरिजिन पासून जर झालेली असेल, तर या नॉन युनिफॉर्म मोशन साठीचा ग्राफ हा अशा प्रकारचा कर्व येईल, किंवा कशाही प्रकारचा कर्व येऊ शकतो. ते डिपेंड आहे गिवन डेटा काय आहे. ओके, आम्ही फक्त रेफरन्स साठी लिहिला, याच्यावरून आपण ग्राफ काढणार नाहीये. फक्त मी नॉन युनिफॉर्म मोशन काय असतं यासाठीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. मग ग्राफ स्ट्रेट लाईन न येता, युनिफॉर्म मोशन प्रमाणे स्ट्रेट लाईन न येता अशा प्रकारचा कर्व येऊ शकतो. हे पहा, परत ती डायग्राम. ही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हे निगेटिव्ह. जर ऑब्जेक्ट इकडे चालला आणि ऑब्जेक्ट इकडे चालला, सो ऑब्जेक्ट जर इकडे चालला असेल तर असा ग्राफ येईल नॉन युनिफॉर्मचा, आणि ऑब्जेक्ट जर इकडे चालला असेल तर नॉन युनिफॉर्म मोशन साठीचा हा एक्स आणि टी मधला ग्राफ हा कर्व येईल अशा प्रकारचा. ठीक आहे, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. ठीक आहे, स्लोप वगैरे कसा कॅल्क्युलेट करायचा त्यावरून आपल्याला काय मिळतं तो पॉईंट सुद्धा आपण येत्या लेक्चर्स मध्ये डिस्कस करणारच आहोत. परंतु पहिल्यांदा नॉन युनिफॉर्म मोशन साठीचा पोझिशन टाइम ग्राफ कशा प्रकारे येतो ते व्यवस्थित समजून घ्यायचे. सो ऑब्जेक्ट इकडे चालला या डायरेक्शन मध्ये, अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन, तर हा ग्राफ येईल, आणि अलॉंग निगेटिव्ह ऍक्सिस जर ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करत असेल तर हा ग्राफ येईल. ठीक आहे, सो याला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. सो अशा प्रकारे तुम्ही युनिफॉर्म मोशन असेल, नॉन युनिफॉर्म मोशन असेल, यांच्यासाठीचे पोझिशन टाइम ग्राफ ड्रॉ करू शकता. ठीक आहे, आता लक्षात घ्या, पर्टिक्युलरली समजा ऑब्जेक्टची मोशन ऑसिलेटरी मोशन आहे, म्हणजे माझ्याकडे अशा प्रकारचा एक फिक्स पॉइंट आहे, त्याला मी अशा प्रकारे दोरी बांधली, त्याच्या दोरीला इथं एंडला एक अशा प्रकारचा बॉब काहीतरी असा मास अटॅच केलं, आणि याला असं इकडे ओढलं. ठीक आहे, याला मी इकडे असं इथपर्यंत ओढलं, आणि जर सोडून दिलं तर तो अशा प्रकारे ऑसिलेट होत राहील. अशा प्रकारची मोशन होईल त्याची. ही मीन पोझिशन असते. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं मीन पोझिशन. या मीन पोझिशनच्या तो लेफ्टला जातो, परत मीनला येतो, राईटला जातो. हा अशा प्रकारे काय होत राहतो? हे पहा, अशा प्रकारे झोका जसा फिरतो ना झोपाळा, ठीक आहे, सॉरी मूव्ह होतो ना जसा झोपाळा, म्हणजे ही ओरिजिनल पोझिशनला असतो, पुढे जातो, परत ओरिजिनल पोझिशनला मागे जातो, परत ओरिजिनल पोझिशनला परत पुढे. तर याला आपण ऑसिलेटरी मोशन किंवा ऑसिलेशन्स म्हणत असतो. काय म्हणत असतो? ऑसिलेशन्स. आणि या ऑसिलेशन्स साठी किंवा ऑसिलेटरी मोशन साठीचा पोझिशन टाइम ग्राफ, ऑसिलेशन साठीचा किंवा ऑसिलेटरी मोशन साठीचा पोझिशन टाइम ग्राफ हा अशा प्रकारचा येतो. समजा इथे मी एक लाईन ड्रॉ केली, ही पोझिशन म्हणजे त्याची मीन पोझिशन आहे. तो मीनच्या इकडे पण चाललाय आणि मीनच्या इकडे पण चाललाय, आणि असं कंटिन्युअसली त्याचं चालूच आहे, तेव्हा ग्राफ हा अशा प्रकारचा येईल. पहा, ही मीनच्या इकडे पण चाललाय, इकडे पण चाललाय, तर हा येईल पोझिशन टाइम ग्राफ. कोणत्या मोशन साठीचा? ऑसिलेशन्स साठीचा, म्हणजेच ऑसिलेटरी मोशन साठीचा. कोणत्या मोशन साठीचा? ऑसिलेटरी मोशन साठीचा हा झाला पोझिशन टाइम ग्राफ. वाय ऍक्सिस वरती पोझिशन आणि एक्स ऍक्सिस वरती आपण टाइम घेतलेला आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला मोशन आणखी चांगल्या प्रकारे जर अंडरस्टँड करायचे असेल, आपण मोशनशी रिलेटेड पॅरामीटर्स ऑलरेडी स्टडी केलेले प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये, परंतु मोशनला आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे ग्राफ्स खूप चांगल्या प्रकारे हेल्प करतात. म्हणून आपण इथं हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोशन किंवा ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन या ठिकाणी अभ्यासलं आहे. ओके, सो आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करतोय. आय होप यू अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ ऍक्सेलरेशन अँड द ग्राफिकल स्टडीचा जेवढा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतला तेवढं तुम्हाला लक्षात आलं असेल. सो ग्राफिकल स्टडी आणखी कंप्लीट झालेलं नाहीये, त्याला आणखी एखादं लेक्चर लागेल, त्यामध्ये ते कंप्लीट करूयात. सो स्टडी वेल, हॅव अ नाईस डे अँड थँक्यू.